सुरुवातीला बातमी आहे ती नेपाळमधून। नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिलाय। सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून नेपाळमधलं आंदोलन अधिक पेटलंय। आंदोलकांनी ओली यांच्या घरावरच हल्ला करून तिथं तोडफोड केली, जाळपोळ केली। दरम्यान लष्कराकडून ओली यांची सुटका करण्यात आली। ओली नेपाळवरून दुबईला जाणार आहेत असं समजतंय। नेपाळमधलं आंदोलन अधिक पेटलेलं आहे। सलग 2 दिवस नेपाळमध्ये धुमश्चक्री सुरू आहे। सोशल मीडियावरील बंदी हे तात्कालिक कारण ठरलं, मात्र नेपाळ सरकारमधील भ्रष्टाचार, सरकारी नोकऱ्यांमधील भरतींमध्ये होणारा भ्रष्टाचार यावरून तरुणाईमध्ये रोष होता आणि अखेर हा रोष काल फुटला। तरुणाई रस्त्यावर उतरली आणि जोरदार आंदोलन केलं। शांततामय मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामुळे हे आंदोलन चिघळल्याचा आरोप होतोय। दरम्यान आज अखेर पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला। पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्यानंतर जेनझी तरुणाईनं आंदोलकांनी एकच जल्लोष केला। कर्फ्यू असला तरी सुद्धा अद्यापही आंदोलक रस्त्यावरच आहेत। काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत, तर काही मंत्र्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली। नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। माजी पंतप्रधान अर्थात ओली हे नेपाळवरून आता दुबईला जाणार आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, अखेर के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावाच लागला। आधी राजीनामा देणार नाही, सोशल मीडियावरील बंदी आपण उठवणार नाही अशी ताठर भूमिका त्यांनी घेतली होती, मात्र अखेर त्यांना माघार घ्यावी लागली। काय सांगाल? पळून गेलेत ते, म्हणजे आता जी माहिती येते वेगवेगळ्या अल जझीरासह जे आंतरराष्ट्रीय वार्तांकन सुरू आहे आणि आपल्याही NDTV हिंदीकडनं जे दाखवलं जातं त्याप्रमाणे ते पळून गेलेले आहेत, दुबईच्या दिशेने गेलेत अशी चर्चा आहे। दुसरी दृश्य दिसत आहेत स्क्रीनवरती, त्या दृश्यामध्ये असं दिसतंय की अर्थमंत्री जे आहेत त्या अर्थमंत्र्यांना लोकांनी पकडलं आणि त्यांच्या पेकाटामध्ये लाद घातली। ती दृश्य आता सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहेत। पंतप्रधानांचा राजीनामा व्हायच्या आधी 4 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता। कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला, आरोग्य मंत्र्यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिक्रिया आल्यानंतर एकापाठोपाठ एक राजीनाम्याचं हे सत्र सुरू असताना ओली यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला, कारण पर्यायच नव्हता। आज दुसरा दिवस असताना पहिल्या दिवशी जेव्हा 20,000हून अधिक आंदोलक मरण पावले आणि 500हून अधिक लोक जखमी झाले, त्यानंतर सुद्धा रोष कमी झाला नव्हता, उलट वाढला। लोकांनी संसदेमध्ये त्यांचं जे अटॉर्नी जनरलचं ऑफिस आहे तिथे सर्वोच्च न्यायालयावरती हल्ले चढवले आणि पंतप्रधानाच्या निवासस्थानात जशी नासधूस केली तशीच तिकडे पण नासधूस करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली हे लक्षात आल्यानंतर के.पी. शर्मा ओली यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता। त्यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन आता ते दुबईच्या दिशेने गेल्याची माहिती आहे। आता खरा प्रश्न आहे ते पुष्पकुमार प्रचंड यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे महायुतीसारखं सरकार तिथे होतं, नेपाळ काँग्रेसचे जवळपास 88 सदस्य आहेत आणि के.पी. शर्मा ओली यांचा पक्ष, त्यांनीच राजीनामा दिल्यामुळे आता हे सरकारच अस्तित्वात राहिलेलं नाहीये। म्हणजे तिथे आता कोणतीच अंतरिम व्यवस्था नाहीये आणि म्हणून UN सारख्या संस्था असं म्हणतायत की ह्या सगळ्या परिस्थितीला नियंत्रणात करण्यासाठी एखाद्या अंतरिम व्यवस्थेची गरज आहे, ती नाही आहे या क्षणाला। त्यामुळे पुढे काय होतं हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण भारताच्या विदेश मंत्रालयानं 2 महत्त्वाची स्टेटमेंट्स जारी केलीत। एक, नेपाळमध्ये जे घडतं आहे त्याकडे आमचं फार बारकाईने लक्ष आहे आणि दुसरं, नेपाळमध्ये असलेल्या भारतीयांनी या सगळ्या घडामोडीमध्ये आपली काळजी स्वतः घ्यावी। भारताच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे, कारण आपला उत्तराखंडचा जो भूभाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोरस असलेली सीमा आहे, कारण विजाची वगैरे गरज नाही। एक मोठा लोंढा तिकडनं येऊ शकतो। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हा अलर्ट देण्यात आलेला आहे, तिथेही पलीकडे सीमेच्या जे काही घडतं आहे त्याकडे खूप बारकाईने लक्ष आहे। याचा अर्थ असा की जर या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवरती लोंढे भारतात यायला लागले तर भारताला हस्तक्षेप करावा लागेल। त्या दृष्टीनं भारत सरकार कदाचित विचार करत असणार आहे, कारण भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही जी साम्यवादी राजवट आहे खूप इंटरेस्टिंग आहे की आपल्याकडे जसं इस्रायलला अमेरिकेचा कोणताही नवा राष्ट्राध्यक्ष आला की तो आधी इस्रायलला भेट देतो आणि नंतर मध्यपूर्वेतल्या इतर देशाला जातो, आतापर्यंतच्या नेपाळच्या पंतप्रधानांची अशी परंपरा होती की त्यांचा पंतप्रधान कधीही पहिल्यांदा भारताला भेट द्यायचा। पुष्पकुमार यांनी मात्र या संदर्भामध्ये, आत्ताच्या पंतप्रधानांनी मात्र या संदर्भामध्ये आधी चीनला भेट देणं महत्त्वाचं मानलं आणि ते चीनला भेटले। त्यातनंच एक प्रकारचा साम्यवादी दृष्टिकोन त्यांचा स्पष्ट झाला होता आणि म्हणून एक तणावाचे प्रसंग भारतात आणि चीन नेपाळ दरम्यान आले होते। खास करून त्यांनी एक नकाशा प्रकाशित केला होता ज्याच्यामध्ये भारताचा बराचसा भूभाग हा आपला भूभाग दाखवला होता। तर या तणावाच्या पार्श्वभूमीवरती जे संबंध
भारताचे आत्ता थोडेसे सुरळीत व्हायला सुरुवात झाली होती, त्याच्यात ही घटना घडली आहे। आणि म्यानमार पासून ते अफगाणिस्तान पर्यंत सगळीकडे आपण बघितलं तरी भारताच्या आजूबाजूच्या राष्ट्रात बरीचशी अस्थिरता आहे, त्यामुळे भारताचं इकडे फारसं लक्ष असणार आहे। नक्कीच। आता आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक सतीश ढगे देखील जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर एनडीटीव्ही मराठीचे इनपुट एडिटर विनोद तळेकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत। सतीश ढगेजी, तरुणाईचं हे आंदोलन कमी लेखण्यात सरकारनं चूक केली असं वाटतं नेपाळची ही परिस्थिती पाहता? नक्कीच 100% हे आंदोलन जर चिघळलं असेल आणि काही तासांमध्ये एवढं उग्र स्वरूप जर त्याने प्राप्त केलं असेल तर त्यासाठी संपूर्णतः केपी शर्मा ओली यांचं प्रशासन त्या ठिकाणी जबाबदार आहे। मुळात त्यांनी काय केलं, शांततेमध्ये चालणारं हे आंदोलन होतं। वर्करनी सोशल मीडिया बॅन याच्या विरुद्ध हामी नेपाल या नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशननं सुरू केलेलं अशा प्रकारचं हे आंदोलन त्या ठिकाणी होतं। पण त्यांना वाटलं की जे आहे हिंसेच्या माध्यमातून आपण हे आंदोलन त्या ठिकाणी दाबून टाकू आणि त्यातला त्यांचा लॉंग टर्म प्लॅनही असेल, कारण सोशल मीडिया बिल हे नेपाळच्या संसदेमध्ये चर्चा त्या ठिकाणी केली जाणार होती, ज्याच्या माध्यमातून त्या सोशल मीडिया बिलच्या माध्यमातून सरकार विरोधी जी काही निंदा आहे त्याला नॅशनल सिक्युरिटी या गोंडस नावाखाली दाबण्याचा प्रकार हा या केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटद्वारा भविष्यामध्ये केला जाऊ शकत होता। आणि हे त्यावेळेस विरोध होऊच नये म्हणून आत्ताच हे दाबण्यासाठी जे आहे त्यांना वाटलं की अशा प्रकारे आपण बळाचा वापर करू, पण ते त्यांचं पूर्णतः चुकलं। निष्पाप असे 15, 16, 18, 20 वर्षांचे शाळेची दप्तरं घेऊन आलेले अशा प्रकारचे आंदोलक तुम्हाला त्या आंदोलनामध्ये दिसतील। त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यामध्ये 20 निष्पाप मुलांचा त्या ठिकाणी बळी गेला आणि माझ्या मते तोच टर्निंग पॉइंट ठरला एवढं उग्र स्वरूप या आंदोलनात त्या ठिकाणी धारण करण्यासाठी। पण हे जरी आपण त्या ठिकाणी वर्करनी म्हणत असलो तरी माझ्या मते एक मोठी शक्ती, मग ती पॉलिटिकल पार्टीची असो किंवा बाह्य शक्ती असो, या आंदोलनाच्या पाठीमागे त्या ठिकाणी नक्कीच असेल। म्हणूनच एवढ्या कोऑर्डिनेटेड मॅनर मध्ये आणि एवढं प्रभावशाली त्यांना जे आहे आतापर्यंत त्या ठिकाणी करता आलं। विनोद सर, एकीकडे आता केपी शर्मा हे पळून गेलेले आहेत, दुसरीकडे अर्थमंत्री तसंच काही मंत्र्यांना मारहाण झालेली आहे, एकूणच राजकीय पोकळी आता तिथं निर्माण झाली। आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेपाळमध्ये काय घडतंय आणि काय घडू शकतं राजकीय दृष्ट्या? हेमाली, कसं आहे की आत्ताचा जो असंतोष आहे तो जरी जेनझीचा वाटत असला आणि सोशल मीडिया विरोधात हे आंदोलन जरी वाटत असलं तरी यामागे आर्थिक कारण आहेत। कारण गेल्या 2 दशकांपासून नेपाळ हा आर्थिक परिस्थितीशी झगडतोय। प्रामुख्यानं काय तर आत्ताच जे ATF म्हणजे आर्थिक कृती गटाची जी परिषद असते त्यानुसार ग्रे लिस्टमध्ये नेपाळचा समावेश दुसऱ्यांदा झालेला आहे। ग्रोथ रेट जर बघशील तर 5% खाली आहे। नेपाळमध्ये आर्थिक स्थिती खूपच बिकट आहे आणि पुढच्या 10 ते 15 वर्षात नेपाळ या आर्थिक स्थितीतून उभरेल किंवा बाहेर येईल अशा स्वरूपाची शक्यता कोणालाही वाटत नाही। एशिया फाउंडेशन नावाची एक संस्था आहे जिने काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये एक सर्वे केला होता की सध्याची जी नेपाळची स्थिती आहे ती योग्य आहे की आपला देश योग्यरित्या चालला आहे का, अशा स्वरूपाचे प्रश्न त्यांनी या सर्वेमध्ये विचारले होते। तेव्हा जवळपास 41% लोकांना फक्त वाटतंय की आपला देश योग्य मार्गाने चाललाय। याचा अर्थ उलटा जर काढला तर 59% लोकांना असं वाटतंय की आपला देश हा योग्यरित्या चाललेला नाही आहे। त्यामुळे ही आर्थिक कारणं प्रामुख्याने कारणीभूत होती। आणि त्यात नंतर काय झालं की गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि तिथं नेपो किड नावाचा एक ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला। यात काय झालं की आपली जी अवस्था आहे ती लोकांना दिसत होती। आपली आर्थिक अवस्था कशी आहे, जवळपास 14% नेपाळी नागरिक हे भारतात नोकरीनिमित्ताने येत असतात। त्यामुळे नेपाळमध्ये पूर्ण अर्थव्यवस्था ही भारतातल्या नोकरदारांच्या आधारावर चालत असते अशा स्वरूपाचं एक चित्र आहे। आणि दुसरीकडे असं असताना नेपाळच्या राजकीय नेत्यांची मुलं मात्र विलासी जीवन जगतायत, चैनीचं जीवन जगतायत आणि त्या विरोधात एक रोष होता आणि हा रोष सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत होता। #नेपोकिड नावाचा एक ट्रेंड सुरू झाला होता आणि हा ट्रेंड जेव्हा अति होऊ लागला आणि त्याच्यावरनं टीकेचं स्वरूप हे विखारी होऊ लागलं त्यावेळेला सरकारनं थेट सोशल मीडियावरच बंदी घातली। म्हणजे कसं आहे, रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरूपाचा हा अप्रोच लोकांना पटला नाही आणि त्याविरोधात ही जेनझी रस्त्यावर आली। म्हणजे हे जे तरुण आहेत 25 वर्षांच्या आतले हे जरी रस्त्यावर आले असले तरी सुद्धा वृद्ध लोक किंवा जे प्रौढ नागरिक आहेत यांच्यामध्ये सुद्धा एक असंतोष आहे आणि तो आर्थिक स्थितीला धरून आहे। जर ग्रे लिस्टमध्ये नेपाळ असेल आणि जर आपल्याला बाहेर पडण्याची कोणतीही संधी दिसत नसेल तर असं सरकार काय कामाचं, ही भावना त्यामुळे मूळ धरू लागली। आणि आपण जर बघितलं तर 2022 म्हणजे 2015ला राज्यघटना नेपाळची अस्तित्वात आली, 2022ला एक निवडणूक झाली, पुढची निवडणूक 2027ला असणार आहे। पण या 3 वर्षाच्या काळात 2 पंतप्रधान बदलले। म्हणजे सुरुवातीला 3
डाव्या पक्षांनी सरकार स्थापन केलं होतं, त्याचे पुष्पकुमार दहल हे पंतप्रधान होते, पण त्यांचं काहीतरी खटकलं आणि त्यातला एक पक्ष बाहेर पडला. मग नॅशनल नेपाळ काँग्रेस नावाचा NC नावाचा जो पक्ष आहे तो बाहेर पडला आणि मग तो बाहेर पडल्यानंतर फक्त डाव्या पक्षांचं सरकार आता अस्तित्वात आलं आणि त्याचे KP शर्मा ओली हे पंतप्रधान होते. म्हणजे विचारधारा बदलतायत सत्तेतल्या, पण परिस्थितीत काही फरक पडत नाहीत. या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर येऊ लागल्या तेव्हा हा असंतोष धुमसू लागला होता आणि त्याचं रूप या आंदोलनाच्या निमित्तानं समोर आले. आणि तू जसा प्रश्न विचारलास की पुढच्या काळात नेपाळमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का, तर आता येत्या काळात नेपाळ समोर आव्हानं कुठली आहेत, तर भारतासारख्या किंवा इतर कोणत्याही देशांचा नेपाळच्या अर्थव्यवस्थेत खूप हस्तक्षेप आहे अशा स्वरूपाची एक जनभावना आहे. ही जनभावना कमी करण्यात यश ज्याला येईल त्या पक्षाला तिथं अधिक संधी आहे. आणि आता जे नाव समोर येते बालेंद्र शाह, बालेन हे नाव म्हणजे काय, काठमांडूचे ते महापौर आहेत, रॅपर आहेत, संगीतकार आहेत, पेशानं इंजिनियर आहेत, एक शिक्षित गटाचं ते नेतृत्व करतात. आणि त्यांचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व हे जेनझीला पटेल असं आहे, आपला हिरो म्हणून ते त्यांच्याकडे बघतायत. त्याचबरोबर सुदान गुरुंग नावाचा एक हामी नेपाळ नावाची संघटना आहे, ज्या संघटनेने या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे. तर सुदान गुरुंग हे सुद्धा 36 वर्षाचे आहेत आणि बालेन हे 35 वर्षांचे आहेत. म्हणजे तरुणांकडे नेतृत्व द्यावं, कारण गेल्या काही वर्षातले जर पंतप्रधानांची नावं बघितली, अगदी गिरिजा प्रसाद कोइरालांपासून आतापर्यंत पुष्पकुमार दहल आणि KP शर्मा ओली हे जवळपास 60-70च्या पुढचे, म्हणजे 70च्या पुढचे 80च्या आसपासचे हे सगळे नेते आहेत. त्यामुळे आता वृद्ध नेते बस झाले, आता तरुणांकडे हे सगळं सोपवण्याची गरज आहे अशा स्वरूपाची एक भावना मूळ धरू लागली आणि त्यामुळे पुढच्या काळात तरुणाईकडे नेतृत्व देण्याच्या दृष्टीने पावलं पडायला सुरुवात होती. तरुणाईच्या आंदोलनाचं हे एकमेव उदाहरण नाहीये. याआधी सुद्धा म्हणजे गेल्या वर्षी जर बोलायचं झालं तर गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, अगदी सत्ता पालटही झाला तिथं. अर्थात तिथे सत्तेची सूत्र गेली आहेत ती मोहम्मद युनूस या वृद्ध नेत्याकडेच गेलेली आहेत. मात्र जगात आणखीन काही ठिकाणी तरुणांनी आंदोलन केलेली आहेत, तरुणांची आंदोलनं सुरू आहेत, विशेषतः सर्बियामध्ये सुद्धा. आणि त्याचप्रमाणे केनियामध्ये सुद्धा काही महिन्यांपूर्वीच तरुणाईनंच आंदोलन केलं होतं, तिथे सुद्धा सरकारला काहीशी माघार घ्यावी लागली होती. दरम्यान सध्या नेपाळमध्ये काय घडते आपण ते पाहूया आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेपाळमध्ये सध्या अजूनही जरी कर्फ्यू लावण्यात आलेला असला तरी सुद्धा जाळपोळ सुरू आहे. महत्त्वाच्या इमारतींना लक्ष करण्यात आलेलं आहे. लष्कराकडून सध्या आंदोलकांना आवाहन केलं जात आहे शांततेचं, मात्र तरी सुद्धा अद्याप शांतता पसरत नाहीये. सध्याची जी दृश्य पाहतो आहोत, काही वाहनांना सुद्धा लक्ष करण्यात आलेलं आहे, जाळपोळ करण्यात आलेली आहे. त्यामुळे अजूनही सत्ता पालट झाली तरी या आंदोलकांचा रोष मात्र कमी झालेला नाहीये, तरुणाईचा रोष मात्र कमी झालेला नाहीये. याविषयीच राहुल यांच्याशी आपण बोलूया. राहुल, हा तरुणाईचा रोष अजूनही कमी होत नाही, म्हणजे KP शर्मा ओली यांचा राजीनामा पडलेला आहे, 2 मंत्र्यांना मारहाण करून झालेली आहे, अनेक इमारती पेटवून झाल्या आहेत, संसदेतही जाळपोळ करून झाली आहे, तरी सुद्धा तरुणाई काही शांत होत नाहीये. काय वाटतं, काय कारण आहेत? हेमाली, आत्ताची तर सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू. माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांना लोकांनी प्रचंड मारहाण केली, म्हणजे त्यांच्या अंगावरती त्यांचे जेवढी काही वस्त्र होती ती सगळी फाडली आहेत आणि त्यांच्या शरीरातनं आता रक्त येताना दिसतं आहे. ते छोटीशी बॅग घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांची बहुतेक सुविधे पत्नी पण त्यांच्या बरोबर आहे आणि त्याबरोबर अनेक सारे अपडेट्स माझ्याकडे आहेत. जसं आता काठमांडूचे महापौर म्हणाले की जेनझी तुमच्या मारेकऱ्यांचा राजीनामा आता झालाय, आता नवीन पिढीनं देशाचं नेतृत्व घ्यावं. पण त्याच्या आधीची परिस्थिती जर बघितली तर आंदोलकांनी 3 महत्त्वाच्या इमारतीवरती कब्जा घेतलेला आहे. संसद, सिंह दरबार आणि सर्वोच्च न्यायालय, ह्या 3ही इमारती आता पूर्णपणे ह्या आंदोलकांच्या ताब्यामध्ये आहेत. तिथे प्रचंड प्रमाणामध्ये तोडफोड केली जाते आहे. सिंह दरबारमध्ये मंत्र्याची कार्यालय आहेत, तिथून मंत्र्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 4ही सैन्य दल त्यांचं जे आहे ते कार्यरत झालेलं आहे. चॉपरची व्यवस्था केली जाते. पण तिथून बाहेर कसं काढायचं, कारण माजी पंतप्रधानांना जी काही मारहाण झाली आहे त्याची जी दृश्य आता माझ्या हातामध्ये दिसत आहेत ती इतकी भीषण आहेत की प्रत्येक जण हे बहुधा आपल्या माजी पंतप्रधानांना टार्गेट करत आहे असं दिसत आहे. जरी पंतप्रधान ओली यांनी राजीनामा लिहिलाय आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की देशातील सध्याच्या असामान्य परिस्थिती लक्षात घेता मी आजपासून पंतप्रधान पदाचा राजीनामा देतो आहे, जेणेकरून संविधानाचं कलम जे काही असेल 77 त्यानुसार राजकीय तोडगा आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं पुढची पावलं उचलायला हवीत. पण तसं होताना दिसत नाहीये. राजीनामा जरी स्वीकारला गेलेला असला तरी आता माजी पंतप्रधानांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर बाबुराम भट्टराई यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना
सामावून घेऊन अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. मला असं वाटतं की राजनैतिक पातळीवरती हा पहिला पर्याय पुढे आलेला आहे की याच विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन एक अंतरिम सरकार स्थापन करायचं. परंतु त्याला कसा प्रतिसाद दिला जातो ते महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालय आणि अटॉर्नी जनरल यांच्या कार्यालयामध्ये मोठी तोडफोड झालेली आहे. निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली आहे. परंतु आत्ताची दृश्य की जी माजी पंतप्रधानाला मारहाण झालेली आहे, मला असं वाटतं की हे जे काही 15 वर्षातले पंतप्रधान आहेत ते मुख्यत्वे त्यांच्या टार्गेटवरती आहेत. अर्थमंत्र्यांच्या पेकाटामध्ये लात घालून त्यांना शोधून पुन्हा त्यांना आंदोलकांनी फक्त पेकाटात लात नाही घातली तर त्यांचा पाठलाग केलाय आणि पाठलाग करून त्यांना ताब्यामध्ये घेऊन ही मुलं पुढे जाताना दिसत. त्यांचं पुढं काय झालं माहिती नाहीये. सगळ्यांनीच जवळपास हे सरकार आता अस्तित्वात नाहीये. अंतरिम सरकारचा प्रस्ताव जरी एका माजी पंतप्रधानांनी दिला असला तरी त्यांच्याशी चर्चा कोणाबरोबर करायची असा खरा प्रश्न असेल. अशा वेळेला UN सारखी संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की आमचं ह्या सगळ्या घडामोडीकडे बारकाईने लक्ष आहे. भारताची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे आणि कदाचित आपली इच्छा असो किंवा नसो चीनचा सुद्धा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे, रोल असणार आहे. त्या दृष्टीनं कदाचित बॅक चॅनलला काही चर्चा सुरू असणार आहे. कळेल आपल्याला काही वेळानंतर. पण UN काय म्हणतं आणि भारत काय करतं त्याच्यावरतीच बऱ्याचशा घडामोडी असणार आहेत. कारण हे जर लोंढे भारतामध्ये यायला लागले तर आपल्याला काही ना काहीतरी प्रतिबंधात्मक कारवाई करावीच लागणार. याविषयीच आपण सतीश ढगे यांच्याशी बोलूया. सतीशजी, आपल्याला काय वाटतं भारताने आता भारताची भूमिका किती महत्त्वाची आहे, काय भारत करू शकतो यात? भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. कारण नेपाळमधली परिस्थिती तर ठीक आहे, अगोदर जे आहे आपलं हित त्या ठिकाणी सेक्युअर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी त्या मुद्द्याकडे येतो, फक्त मी 30 सेकंद घेतो. आता राहुल कुलकर्णींनी ज्या ठिकाणी सांगितलं की अत्यंत महत्वाच्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी अटॅक केल्या जात आहेत, एक महत्वाची बिल्डिंग त्यांनी मिस केली. तिथल्या नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय आहे, त्यावर सुद्धा जे आहे या आंदोलकांनी त्या ठिकाणी हल्ला केला. आता जर या सगळ्या गोष्टींना एकत्रित जोडलं तर याचं अत्यंत डिटेल्ड असं आपल्याला विश्लेषण त्या ठिकाणी करता येईल. हे आंदोलक ज्यांना त्या ठिकाणी टार्गेट करतायत, राहुल कुलकर्णीने एकदम राईटली त्या ठिकाणी पॉईंट केलं की जे सत्ताधीश आहेत त्या सत्ताधीशांची जी सत्ता केंद्र त्या ठिकाणी आहेत, बाय द वे फक्त सरकार म्हणूनच नाही, सरकारचे मंत्री तर आहेतच आहेत, माजी प्रधानमंत्री त्या ठिकाणी असतील, त्याचबरोबर सत्तेच्या संबंधितली जी सत्तास्थान आहेत त्यांना तर त्यांनी टार्गेट केलेलंच आहे. मग शेरबहादूर देवबा त्या ठिकाणी असतील, प्रचंड असतील जे माजी पंतप्रधान होते आणि सध्याचे मंत्री, हा एक भाग त्या ठिकाणचा झाला. कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय जर त्या ठिकाणी नेपाळमधलं अशा प्रकारे अटॅक केलं जात असेल आणि त्याचबरोबर KP शर्मा ओली गव्हर्नमेंटला जर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत या चायना धार्जिण्या, चायनानी सपोर्ट केलेल्या अशा प्रकारच्या त्या ठिकाणी होत्या. मग याचा असा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल का की कुठेतरी जे आहे तिथल्या युवकांना सुद्धा कळतंय की चायनाचं जे आहे गरजेपेक्षा जास्त इंटरफिअरन्स, चायनाचा जो आहे गरजेपेक्षा जास्त स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा नेपाळमध्ये येतोय आणि त्याच्यामुळे आमची जी आहे आणखीन बर्बादी जास्त होणार आहे आणि म्हणूनच त्यांचा रोष त्या ठिकाणी येणार आहे. तर हा झाला एक भाग. तुमचा मूळ प्रश्न जो होता की भारताने त्या ठिकाणी काय करणं आवश्यक आहे, अत्यंत महत्वाचं न्यूट्रल न राहता प्रोएक्टिव्ह भूमिका घेणं, ऍक्टिव्ह भूमिका घेणं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे. कारण आपली सुरक्षितता त्याच्याशी निगडीत आहे. बोलताना जसा विषय त्या ठिकाणी आला, 1750 किलोमीटरची सीमा आपली नेपाळशी सटीक आहे आणि त्या ठिकाणी विजा किंवा पासपोर्ट लागत नसल्यामुळे डायरेक्टली ती जनता जी आहे ती भारतामध्ये येऊ शकते. जर अशी अशांततेची परिस्थिती असेल तर निर्वासितांचे लोंढे वाढतील. अशी अशांततेची परिस्थिती असेल तर पाकिस्तान सारखं राष्ट्र दहशतवादी हे काठमांडूच्या मार्गाने भारतामध्ये पाठवू शकतात. FICN थोडक्यात फेक करन्सी जी आहे त्याचा प्रकार असेल, नार्को टेररिझम असेल, अंमली पदार्थाची एक प्रकारे तस्करी असेल, ही या अशांत नेपाळमधून जे आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढू शकेल. चायनाचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स अशा अशांत परिस्थितीचा वापर करून चायना त्या ठिकाणी वाढवू शकतो. हे सगळं लक्षात घेऊन भारतानं प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यावी. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सपोर्ट तर करावाच करावा. लॉ अँड ऑर्डरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथली मिलिटरी आता सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणार आहे. त्याला सपोर्ट करण्याचं काम करावं. कारण या नेपालीज आर्मीच्या अधिकाऱ्यांना ट्रेन करण्यामध्ये भारताच्या आर्मीची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. ते सगळे आर्मीचे अधिकारी जे आहेत ते भारतामध्येच त्या ठिकाणी ट्रेन होतात. हेच गोरखा जे आहेत, नेपाली सिटीजन जे आहेत, साधारणतः प्रत्येक वर्षी 1000 नेपाली सिटीजन हे भारताच्या आर्म्ड फोर्सेसमध्ये, गोरखा रायफल्स मध्ये जे आहेत त्या ठिकाणी कार्यरत त्या ठिकाणी असतात. म्हणून ही जी आहे अत्यंत महत्वाची भूमिका सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असणार आहे. डिप्लोमॅटिकली, सिक्युरिटी ॲज वेल ॲज इकॉनॉमी आणि इंटरनॅशनल सपोर्ट या 3-4 माध्यमातून भारताला अत्यंत प्रोएक्टिव्ह भूमिका घेणं आता त्या ठिकाणी आवश्यक आहे. नेपाळी लष्कराचा उल्लेख केलेलाच आहे. अगदी इथे या आंदोलनामध्ये नेपाळी लष्कर सुद्धा आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करते. त्याचबरोबर बालेनशाह यांनी सुद्धा एक महत्त्वाचं वक्तव्य केलं, ते म्हणजे लष्कर प्रमुखांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय. थोडक्यात या आंदोलनामध्ये नेपाळी लष्कराची भूमिका किती महत्त्वाची आणि मुळात नेपाळी लष्कर कसं आहे, म्हणजे हुकुमशाहीकडे झुकणार आहे, लोकशाहीकडे झुकणार आहे, कसं आहे?
नेपाळचं आर्मी जर तुम्ही त्या ठिकाणी पाहाल, आर्म फोर्सेस जर त्या ठिकाणी त्याच्यात पाहाल, तर आतापर्यंत ते अत्यंत प्रोफेशनल आहे, संवेदनशील असं आहे. म्हणजे फक्त सरकारनं सांगितलं म्हणून ते त्या ठिकाणी कार्य त्या ठिकाणी करणार नाही. दुसरी गोष्ट, जसं मी सांगितली की भारताच्या आर्म्ड फोर्सेसद्वारे त्यांना ट्रेन केलं जातं. 2-3 फक्त महत्वाचे फॅक्ट मी तुम्हाला सांगतो. जसं मी सांगितलं की साधारणतः प्रत्येक वर्षी 1000 जवान जे आहेत ते भारताच्या आर्म फोर्सेसमध्ये नेपाळी सिटीजन गोरखा रायफल्स मध्ये त्या ठिकाणी कार्यरत असतात. अग्निवीर सिस्टम सुरू झाल्यानंतर याच केपी शर्मा ओलीनं जे आहे त्या सिस्टमला ब्रेक करणं, म्हणजे थोडक्यात नेपाळी नागरिकांनी जे आहे भारताच्या फौजमध्ये जाऊ नये अशा प्रकारचा भारत विरोधी निर्णय याच केपी शर्मा ओलीनं त्या ठिकाणी घेतला होता. दुसरा महत्वाचा मुद्दा, साधारणतः 1,30,000 एवढे एक्स सर्व्हिसमन जे नेपाळी सिटीजन आहेत, म्हणजे ज्यांनी भारतामध्ये भारताच्या आर्म फोर्सेसमध्ये काम केलेले आहेत, ते नेपाळी सिटीजन असे एक सर्व्हिसमन हे नेपाळमध्ये आहेत. आता इथे पुढचा मुद्दा येतो की एक प्रकारे ते आपले ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्यांना जे आहे भारतातर्फे पेन्शन त्या ठिकाणी मिळतं आणि भारताच्या आर्मीमध्ये सर्व्ह केल्यामुळे, म्हणून एक प्रकारे जे आहे भारतानं या लोकांचा जो आहे भारताची इमेज आणखी त्या ठिकाणी मजबूत करण्यामध्ये आणि आपला इन्फ्लुएन्स वाढवण्यामध्ये त्या ठिकाणी करावी असं मला स्पष्टपणे वाटतं. विनोद सर, आपण मगासपासून जी चर्चा करतो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे की आंदोलकांनी हे फक्त केवळ एखाद्या राजकीय पक्षाला लक्ष केलेलं नाहीये. त्यांनी दरम्यान आपण प्रश्नाकडे पुढे येणारच आहोत, मात्र एक महत्वाची बातमी येते नेपाळमधूनच, ती आपण पाहणार आहोत. काय आहे ती? दरम्यान भारतातून एअर इंडियाची विमानं रद्द करण्यात आलेली आहेत. काठमांडूला येणारी आणि जाणारी 10 विमानं रद्द करण्यात आलेली आहेत. थोडक्यात एअर इंडियासह इंडिगो कडून सुद्धा ही विमान वाहतूक रद्द करण्यात आलेली आहे. काठमांडू मधली सध्याची परिस्थिती पाहता हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एअर इंडिया आणि इंडिगो यांनी त्यांची विमानसेवा, काठमांडूकडे जाणारी विमानसेवा आणि तिकडून येणारी विमानसेवा ही रद्द केलेली आहे, वाहतूक रद्द केलेली आहे. एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे विमान वाहतुकीवर आता पहिला परिणाम दिसतो आहे. विमान वाहतूक पूर्णपणे प्रभावित झालेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश माने यांच्याकडून. योगेश, काय अधिक माहिती? त्यामध्ये आपण पाहतो की नेपाळमध्ये जी अराजकता माजलेली आहे ती पाहता फक्त भारतानेच नाही तर भारतासह इतर देशाने जे तिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडूमध्ये आहे, तिथं जी विमानं येतात ती त्याचं उड्डाण जे आहे ते पूर्णपणे रद्द केलेले. आता जी माहिती मिळते त्यानुसार एअर इंडियाने 10 विमानं जी येणारी आणि जाणारी होती ती रद्द केलेलीच आहेत. त्याचबरोबर इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेस ही जी हवाई सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा आपले उड्डाणं रद्द केले आहेत. महत्वाचा बाब म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे लोक पोहोचलेत, यात्रेकरू पोहोचलेत, त्यांना मोठी गैरसोय होते. त्यांना आपल्या देशात नेण्यासाठी त्या देशाकडून आता विशेष उड्डाणं करण्याचा जो विचार आहे तो सुरू आहे. नक्कीच. पण तिथून जरी विमानसेवा प्रभावित झालेली असली तरी काठमांडू किंवा नेपाळमध्ये असलेल्या भारतीयांबद्दल काही माहिती मिळाली आहे योगेश? अर्थात आता तीच माहिती सांगण्याचा आपला प्रयत्न होता की तिथे जे अडकलेले प्रवासी आहेत, ज्यात मग भारतीय असतील किंवा इतर देशाचे असतील, ज्यांना आपल्या देशात येण्यासाठी तिथे विशेष काही व्यवस्था केली जाते का, राजदूतावासाकडून काही राहण्याची व्यवस्था केली जाते का, जोपर्यंत उड्डाणाचा निर्णय होत नाही. कारण अशा प्रकारचे उड्डाण जे करायचे असतं तेव्हा विशेष परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच ही उड्डाणं होऊ शकतात. अन्यथा जर दुसरं काही तिथं घातपात झाला किंवा अन्य काही जर त्या दरम्यान जर अन्य काही घटना घडल्या तर घातपाताची शक्यता नाकारता येत नसते. अशा वेळी ही फ्लाईट फार काळजीपूर्वक उडवावी लागतात आणि त्यासाठी प्रयत्न जे आहेत ते भारताकडून केले जाणार असल्याची माहिती मिळते. नक्की धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. महत्त्वाची अपडेट ती म्हणजे एअर इंडियासह इंडिगोकडून सुद्धा विमान वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे नेपाळमधली. याबाबत आता अधिक आपण बोलणार आहोत. राहुल कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. राहुल, आपण मगापासून बोलतो आहोत, जसं आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक महत्त्वाची शासकीय इमारत जाळलेली आहे. त्याचबरोबर कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय सुद्धा तिथं सुद्धा तोडफोड झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये लोकशाही विरोधात रोष निर्माण झाला होता. राजेशाही परत आणा अशी मागणी जोर धरत होती. तर हे आंदोलन आणि ते आंदोलन यांचा काही संबंध जोडता येतोय? पर्याय शोधत होते लोक, कारण त्यांना हे नको होतं. गेल्या 15 वर्षातली जी राजकीय अस्थिरता आहे ती राजकीय अस्थिरता संपवायची होती. आणि त्या नेपाळमध्ये की ज्या नेपाळमध्ये राजेशाहीच्या विरोधामध्ये आंदोलन झालं होतं, त्या नेपाळमध्ये की जिथे राजेशाही कुटुंबातल्या मंडळींचा नरसंहार लोकांनी पाहिला होता, त्या नेपाळमध्ये जेव्हा राजेशाही परत यावी ह्या दृष्टीनं लोकांनी आंदोलन केलं. त्याचा अर्थ असा होता की साम्यवादी विचारसरणीचं जे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खदखद होती. खास करून कोविड नंतर जे ग्लोबल हेडविंड आपण ज्याला म्हणतो की कोविडमुळं जगातल्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याची ज्यांनी यशस्वी सोडवणूक केली, त्या व्यतिरिक्त अनेक देशामध्ये खास करून जे पर्यटनावर आधारित असलेले देश आहेत, श्रीलंका असेल, आपल्या शेजारचंच उदाहरण, अगदी बांगलादेशमध्ये सुद्धा सोशल इंडिकेटर खूप चांगले होते पण अर्थव्यवस्था हळूहळू घसरत होती, महागाई प्रचंड वाढत होती.
ते एक रिफ्लेक्शन होतं की त्यांना राजेशाही, कारण आत्ताच मी बघत होतो की आत्ताचे जे माजी नरेश आहेत त्यांनी असं म्हटलं की ही हिंसा काही मला मान्य नाही आहे. म्हणजे आता जे सुरू आहे ते अशा पद्धतीनं व्हावं असं बहुधा त्यांना अपेक्षित नव्हतं. भलेही ते मधल्या काळामध्ये ते संपूर्ण नेपाळभर फिरून आले आणि राजेशाहीला वाढता पाठिंबा त्यांना मिळताना दिसत होता. अगदी मनीषा कोइराला पण त्या आंदोलनामध्ये होत्या. तर असं दिसतं आहे की लोक पर्याय शोधत होते, आहे ते पर्याय त्यांना मान्य नव्हते. आणि आत्ताची ताजी अपडेट अशी आहे की जवळपास 22 जणांचा मृत्यू झालाय, 400 जण गंभीररित्या जखमी झालेत आणि ज्याला केऑस म्हणतो पूर्ण अराजक तिथं आहे. त्यानंतर सुद्धा अराजक हे विद्यार्थी थांबत नाहीयेत, आंदोलनकर्ते थांबत नाहीयेत. म्हणजे त्यांना एक असं सोल्युशन हवं आहे की जे ते 15 वर्ष बघतायत ते त्यांना नको आहे. जेनझीचा प्रॉब्लेम काय आहे चांगल्या अर्थाने की त्यांनी कधी रांगेमध्ये उभा राहून बिलं भरलेली नाहीयेत किंवा तिकीट काढण्यासाठी त्यांनी त्रास सहन केलेला नाही विमानाची वगैरे. आता सगळ्या गोष्टी अशा इन्स्टंट घडतात. म्हणजे तुमच्या हातात तेच तंत्रज्ञान आहे जे गडचिरोलीतल्या छोट्या गावातल्या माणसाला बघायला मिळतं, जे काठमांडूतल्या माणसाला दिसतंय. या तुलनेनं सरकारचा जो कारभार होता खास करून कोविड नंतर तो अत्यंत खराब होता असं त्या लोकांना वाटतं. एकतर रोजगार नव्हते, अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळत चाललेली होती आणि त्याला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात हे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि सरकारनेच स्वतःच्या हातानं स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली जेव्हा सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बंदी घातली. इंटरेस्टिंगली त्यांनी चीनमधनं असलेले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याला मात्र बंदी घातली नाही. लोकांच्या हे लक्षात आलं, विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं आणि आता असं दिसतं आहे की जवळपास सगळी शासकीय कार्यालयं, सगळी शासकीय निवासस्थानं ही या आंदोलकांच्या ताब्यात आहेत. आणखी सगळे व्हिडिओ आपल्याकडे आलेले नाहीत किंवा सगळी माहिती आपल्याकडे येत नाहीये. जशी येईल तेव्हा असं लक्षात येईल की नेपाळच्या इतिहासामध्ये जे घडलं नव्हतं पूर्वी ते सगळं घडलंय आणि भारताचं सूक्ष्मपणे याच्याकडे याच कारणामुळे लक्ष आहे. नक्कीच भारताचं लक्ष असणं स्वाभाविक आहे, कारण भारताचा अत्यंत शेजारी असा हा देश आहे. भारताबरोबर मोठी सीमा आपण नेपाळबरोबर आपण मोठी सीमा शेअर करतो. विनोद सर, जसं मगाशी आपल्या चर्चेमध्ये एक आला होता मुद्दा, तो म्हणजे चीनी हस्तक्षेपाविरोधात रोष निर्माण झालेला असू शकतो आणि त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटलेलं असू शकतं असं म्हटलं जातं. मात्र हे आंदोलन होत असताना भारताबाबत आंदोलकांची काही भूमिका किंवा भावना समोर आली आहे? या आंदोलकांची भारताबद्दलची भावना नाही. आत्ताचं जे आंदोलन आहे हेमाली हे प्रामुख्यानं जेनझीचं आंदोलन आहे आणि ते सोशल मीडियावरच्या बंदीतलं आंदोलन आहे. त्याच्यामागे काही आर्थिक कारणं आहेत, पण ही तरुणाई किंवा हा जो वर्ग आहे तो भारताच्या संबंधाबद्दल, भारत नेपाळ संबंध किंवा भारत चीन संबंध इतक्या गहन विषयावर विचार करत नाहीत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत या तत्कालीन मागण्या आहेत. आत्ता आपण जो विषय मगाशी चर्चा करत होतो तो आर्थिक विषयाशी निगडित आहे. 1950 पासून भारत आणि नेपाळ हे संबंध आहेत. विशेषतः 1950 मध्ये ज्यावेळेला भारत आणि नेपाळमध्ये शांतता आणि मैत्री करार झाला त्यानंतर हे संबंध अधिक वृद्धिंगत होत गेले. गेल्या 75 वर्षापासून जर नेपाळ आणि भारताचे संबंध पाहिले तर फक्त ते राजकीय संबंध नाही आहेत किंवा आर्थिक संबंध नाही आहेत, तर त्यामागे थोडेसे सांस्कृतिक संबंध पण आहेत. कारण वाराणसी पर्यंत हे लागेबांधे आहेत. म्हणजे काठमांडू आणि वाराणसी, नेपाळच्या राजघराण्यातल्या अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या वाराणसीमधनं विवाह होऊन तिथे गेलेल्या आहेत. त्यामुळे हे सांस्कृतिक संबंधही आहेत. म्हणजे फक्त भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध हे व्यापारी किंवा सामरिक भागीदारीपुरते मर्यादित नाही आहेत, तर ते सांस्कृतिक आहेत. त्यामुळे एक प्रकारचं एक क्लोज बॉन्डिंग म्हणता येईल अशा स्वरूपाचं वर्णन आपण करू शकतो. राहता राहिला संबंध भारत आणि नेपाळ संबंधाबद्दल नेपाळमध्ये काय भावना आहेत, तर आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर जवळपास 32% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नेपाळमध्ये जी आहे ती भारताची आहे. म्हणजे नेपाळमध्ये जर 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल त्यापैकी 32% हे भारताचे आहे. जलस्रोत असतील किंवा पायाभूत सुविधा असतील, मोठमोठे प्रकल्प असतील, यामध्ये भारताची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर रेल्वे, विमान सेवा अशा सेवांमध्ये सुद्धा भारताचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या भारत हा नेपाळमध्ये खूप मिक्स झालेला आहे किंवा एक दोघांचे संबंध खूपच मधुर आहेत. पण गेल्या काही वर्षात या संबंधांना थोडीशी ओहोटी लागायला सुरुवात झाली आणि विशेषतः प्रचंड हे जेव्हा पंतप्रधानपदी आरूढ झाले तेव्हा त्यांनी, जसा मगाशी राहुलने उल्लेख केला होता की त्यांनी भारताला कुठलाही पंतप्रधान ज्यावेळेला नेपाळमध्ये सत्तेवर येतो त्यावेळेला एक प्रथा अशी आहे की तो भारताच्या पंतप्रधानांची भेट घेतो किंवा भारताला भेट देतो. पण प्रचंड हे असे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी ही परंपरा मोडून थेट चीनला पहिली भेट दिली होती आणि तिथपासून थोडासा भारत नेपाळ संबंधांमध्ये कटुता आली. अर्थात त्यापूर्वी सुद्धा भारत आणि नेपाळ संबंधांमध्ये कटुता होती, तर ती सीमावाद असेल किंवा इतर काही मुद्द्यांवर होती. म्हणजे लिपुलेख किंवा
इतर ज्या भागांवरनं जो सीमा वाद आहे त्या वादास पण तो तिथपर्यंतच मर्यादित होता, इतर क्षेत्रावर त्याची सावली पडत नव्हती. पण गेल्या काही वर्षांपासून आपण म्हणू की भारताविरोधात थोडासा रोष नेपाळमध्ये होऊ लागला आणि विशेषतः रोजगाराचे प्रश्न आणि शिक्षणाचे प्रश्न हे त्यामागे आहेत, आर्थिक कारणं त्यामागे आहेत. पण तसं जर जनमानस बघितलं तर भारताच्या एकदम विरोधात जनमानस तिथे आहे असा काही भाग नाही. आणि आत्ताचं जे आंदोलन आहे ते एका वेगळ्या कारणासाठी आहे. त्यामागे भारत नेपाळ संबंध किंवा असे लॉंग टर्म काही परिणाम करणारे विषय त्यामागे नाही आहेत. त्याची कारणं ही तत्कालीन कारणं आहेत. सोशल मीडियावरची बंदी असेल, राजकीय नेत्यांच्या मुलांच्या जीवनशैलीबद्दलचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील. एक तिथे आंदोलन असं होतं की जे 29 दिवस चाललं आणि ते आंदोलन शिक्षणाशी संबंधित होतं, शिक्षकांशी संबंधित होतं. पण अशा आंदोलनाला ॲड्रेस करण्यात, त्यांना सामोरं जाण्यात सुद्धा सरकार योग्य ती पावलं उचलताना दिसत नाही आणि त्यातनं हा सगळा रोष समोर येताना दिसतोय. हे माली नक्कीच. राहुल सर, मुळात हे आंदोलन आता म्हणजे जसं मगाशी आपण बोलत होतो, पण हे आंदोलन रोखण्यात मात्र अजूनही अपयश येत आहे. यामागचं कारण काय वाटतंय? कारण या आंदोलनाचे जे आंदोलनकर्ते आहेत ते तरुण आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं तात्काळ इन्स्टंट पद्धतीने रिॲक्शन दिली ही सरकारला अपेक्षित नव्हती. शेवटी तो निर्णय घेत असतो त्याबद्दलच्या परिणामांचा विचार करतो. हे इथं झालेलं नाहीये. त्यांनी थेटपणे सोशल मीडियावरती बॅन टाकला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आंदोलक विद्यार्थी हे रस्त्यावरती उतरले. आपल्याकडे नॉर्थ ईस्टचा फार चांगला उदाहरण म्हणून आपण त्याचा दाखला देऊ शकतो की नॉर्थ ईस्टमध्ये किंवा अगदी बांगलादेशमध्ये पण विद्यार्थी चळवळी ह्या सक्रिय आहेत. मध्य भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये जो आपण विद्यार्थी चळवळीचा प्रभाव बघतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने या विद्यार्थ्यांचा प्रभाव आहे. ते एकत्रितपणे आले आणि आता हे सगळं आंदोलन शेवटी एक नेतृत्व असलं तरी त्या नेतृत्व, त्यांचं वय, त्याचा अनुभव, पुढं या राष्ट्राला पुढं घेऊन जाण्यासंदर्भातली भूमिका, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याची कदाचित इतकी साकल्यानं त्यांनी पण स्वतः चर्चा केलेली नसेल. परिणाम काय झालाय की जे दिसतंय त्याला तोडा, जे मिळतील त्यांना मारा. म्हणजे अर्थमंत्र्यांना मारलं, पंतप्रधानांना मारणं ही काही ठरवून केलेली कृती नाही, तो राग आहे, तो व्यक्त होतोय. आणि म्हणून कुणीतरी आज अंतरिम सरकारबद्दल जरी बोललेलं असलं तरी चर्चा कोणाबरोबर करायची हा खरा प्रश्न आहे. आणि इथे आंतरराष्ट्रीय समूहाचा किंवा अशा कोणत्या तरी एखाद्या व्यवस्थेचा मध्यस्थ म्हणून फार महत्त्वाच्या भूमिकेचा भाग असणार आहे. कारण इथे जाऊन तुम्हाला हे करावं लागणार आहे की ह्या आंदोलकांना स्पेसिफाय करणं. कारण चर्चा करण्यासाठी ज्या राजकीय नेतृत्वाबरोबर चर्चा व्हायला हवी त्यांनाच ते मारतायत. पण राहिलं कोण? तर आता ही जी 35-40 वर्षाची तरुण पिढी असतील त्यांनी कुठेतरी एकत्रित यावं लागेल, त्यांना बसावं लागेल. सध्याची स्थिती तर अशी सांगत नाहीये, अशी दिसत नाहीये. लष्कर कदाचित फार महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. जे मगाशी डगे साहेब म्हणत होते त्याप्रमाणे प्रोफेशनल आर्मीनी जे नेपाळमध्ये ह्यापूर्वी घडलेलं नाहीये, जर ह्या इतक्या व्यावसायिक आर्मीनी थेट हस्तक्षेप करायचं ठरवलं तर कदाचित मग एक वातावरण निवडायला सुरुवात होईल. पण पहिलं त्यांना काय करायला लागेल, तर ज्या पद्धतीनं काल तो गोळीबार झाला त्यातनं आंदोलकांचा मृत्यू झाला, अशी काहीतरी कृती करावी लागेल की ज्यामुळे आंदोलकावरती दहशत बसेल किंवा सामोपचाराची भूमिका असेल. अद्याप तरी ह्या व्यावसायिक आर्मीनी व्यावसायिक पद्धतीनं कोणताही प्रस्ताव यांच्यासमोर दिलेला नाहीये. त्यामुळे आता असं दिसतं आहे की सध्या अराजक आहे आणि ते अराजक हे कधी संपेल, कशा पद्धतीने संपेल हे कुणी सांगू शकत नाही. आता जी चर्चा सुरू आहे ती मुख्यत्वे राजकीय नेतृत्वाला देशाच्या बाहेर काढण्याच्या दृष्टीनं सुरू आहे. त्यासाठी सैन्यदल सगळं काम करत आहे. एकदा हे सगळं नेतृत्व बाहेर गेलं की त्याच्यानंतर मग लोकांच्या मनातला क्षोभ कमी झाला तर कदाचित एक नवं नेतृत्व पुढं येईल. त्यांनी मग काही चर्चा वाटाघाटी सुरू केला तर त्यातनं काहीतरी घडेल. जे बांगलादेशमध्ये घडलं आणि नेपाळमध्ये घडलं याच्यात मूलतः एक फरक लक्षात घ्यायला हवा. बांगलादेशचा इतिहास भलेही मधल्या काही काळातला हा लोकशाहीवादी आणि निवडणुकींचा फारसा असला तरी तिथे सुद्धा लष्करानं सातत्यानं राजकीय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप केलेला आहे, दीर्घकाळ केलेला आहे. आताचं लष्कर हे तसं मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातल्या सरकारबरोबर कोऑपरेशनच्या भूमिकेमध्ये असलं तरी तिथल्या लष्कराला सरकार चालवण्याचा अनुभव आहे. नेपाळमध्ये आजपर्यंत असं झालेलं नाहीये आणि त्यामुळे नेपाळमध्ये लष्करी व्यवस्थेच्या माध्यमातून व्यवस्थापन करणं, सध्या तिथल्या आंदोलनाला शांत करणं हे करण्याच्या दृष्टीनं लष्कराला स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. आता मला विचारशील तर एवढाच मला पर्याय दिसतोय की लष्करच याच्यामध्ये काय करू शकतं आणि भारतासारखा देश त्या लष्कराच्या माध्यमातून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो. विनोद सर, तुम्ही याकडे कसं बघता? कारण नेपाळच्या लष्कराकडे पुन्हा पुन्हा लक्ष जात आहे.
हेमाली, जसं आता राहुल म्हणतोय ना, तोच आहे मुद्दा की गोंधळ तिथं प्रचंड आहे. म्हणजे आता कोणाशी चर्चा करावी आणि कोण सरकार स्थापनेत पुढाकार घेणार या संदर्भातले काही स्पष्ट निर्देश त्यांच्या राज्यघटनेत नाही आहेत. म्हणजे जसं भारतात किंवा इतर लोकशाही देशात आहे की असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं, अशा अनेक शक्यतांचा विचार करून तशा गोष्टी त्या राज्यघटनेत किंवा व्यवस्थेमध्ये नमूद केलेल्या असतात. आत्ता तशी परिस्थिती तिथे नाही आहे. इथे राज्यघटना अस्तित्वात येऊन अवघी 10 वर्ष झालेली आहेत. अजून ती राज्यघटना नीट काम करते का अशा स्वरूपाचं एक साशंक वातावरण असताना आत्ता नेमकं करायचं काय या संदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश तिथे नाही आहेत. तिथलं कोर्ट असेल किंवा तिथलं लष्कर असेल हे या कामी कदाचित पुढाकार घेऊन कदाचित पुढची काही पावलं टाकली जाऊ शकतील. पण आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर तिथे आता निर्णायकी म्हणता येईल अशी स्थिती आहे. कोणतंही सरकार अस्तित्वात नाही आहेत. ओलींनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आपसुकच त्यांचं मंत्रिमंडळ पायउतार झालेलं आहे. त्यामुळे कोणीही उत्तरदायित्व असावं अशी एक यंत्रणा तिथं अस्तित्वात नाही. अर्थात लष्कर आहे, कोर्ट आहे आणि इतरही यंत्रणा अस्तित्वात आहेत. पण सरकार स्थापनेच्या कामी पुढाकार नेमका कुणी घ्यायचा या संदर्भातले काही स्पष्ट निर्देश दिसत नाही आहेत किंवा तशा स्पष्ट प्रोव्हिजन्स दिसत नाही आहेत. त्यामुळे कदाचित पुढे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता आपण म्हणतोय बालेन किंवा गुरुंग यासारखे तरुण नेते आहेत, त्यांच्याकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. पण त्याला सुद्धा काहीतरी एक बेस लागेल किंवा त्याला सुद्धा एक काहीतरी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागेल. आणि ती जर राबवली गेली नाही आणि तसंच जर ओढून ताडून अशा स्वरूपाचा निर्णय घेतला गेला तर कदाचित त्यालाही विरोध होऊ शकतो आणि काही दिवस कदाचित शांतता होईल आणि पुन्हा एकदा तोच असंतोष उफाळून येऊ शकतो. त्यामुळे कदाचित यात मला असं वाटतं की जसं राहुल म्हणतोय तसंच की लष्कर या प्रकरणी मोठी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल आणि लष्करानं यात कामी आता पुढाकार घ्यावा अशा स्वरूपाचे प्रयत्नसुद्धा सुरू झाल्याचं समजते. कारण उपपंतप्रधानांनी काही वेळापूर्वीच बालेन यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं आणि त्या वेळेला लष्कराचे काही अधिकारी तिथे उपस्थित असल्याचं अजूनपर्यंत कळतंय. यात कोणतंही यातमध्ये म्हणजे काय त्याला म्हणतात की अधिकृतरित्या ही माहिती जाहीर झालेली नाही आहे. पण जी माहिती मिळते त्यानुसार तिथले आत्ताचे जे ओली सरकारमधले उपपंतप्रधान होते त्यांनी काही वेळापूर्वी बालेन यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेला तिथे काही लष्करी अधिकारी उपस्थित होते. अशी एक माहिती समोर आलेली आहे. याला कोणताही अधिकृत दुजोरा नाही आहे. त्यामुळे नेमकं पुढे काय होणार आत्ता तरी ते सांगणं कठीण दिसतंय. नक्की. आता आपल्याबरोबर या चर्चेमध्ये गोखले इन्स्टिट्यूट पुण्याचे प्राध्यापक संकल्प गुर्जर जोडले गेलेले आहेत. संकल्पजी, तुम्ही नेपाळमधल्या या स्थितीकडे कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की ही परिस्थिती हा असंतोषाचा उद्रेक आहे. भ्रष्टाचार विरोध किंवा सोशल मीडियावर लादलेला बॅन हे जे सगळे आहेत तात्कालिक घटक आहेत. नेपाळी समाज आणि नेपाळी राज्यव्यवस्था गेली 17 वर्ष एका ट्रान्झिशन मध्ये किंवा एका स्थित्यंतराच्या अवस्थेत चाललेली आहे. गेल्या 17 वर्षात 12 पंतप्रधान त्या देशात होऊन गेलेले आहेत आणि तेच नेते परत पंतप्रधान होत राहतात. 3 पक्ष आहेत ते आपापसात आघाड्या बनवत राहतात. सो त्यामुळे लोकांचा तो असंतोष जो होता त्याचा हा उद्रेक झालेला आहे. आणि मला असं वाटतं की दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर हा एक ब्रॉडर ट्रेंड असा सुद्धा बघता येईल की 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना अटक झाल्याच्या नंतर अशीच जनता रस्त्यावर उतरली होती. मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये असंच झालं होतं. सरकारच्या विरोधात लोक सत्तेत रस्त्यावर आले होते आणि आता नेपाळमध्ये झालेलं आहे. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये लोक रस्त्यावर उतरणं हा एक प्रकारचा ट्रेंडही झालेला आहे असं बघायला मिळते आपल्याला. मात्र याकडे भारताने कसं पाहायला हवं? भारताची भूमिका किती महत्वाची? भारताची भूमिका खूपच महत्वाची आहे. कारण व्यापार असेल, कल्चर असेल, अर्थकारण असेल, इंधन असेल, या सगळ्याच्यासाठी नेपाळला पुरवठा भारतातनं होतो. त्यामुळे नेपाळच्या दृष्टीने भारत अनन्यसाधारण महत्वाचा देश आहे. भारताच्या दृष्टीने दुसरा महत्वाचा घटक असा आहे की आपली आणि त्यांची ओपन बॉर्डर आहे. त्यामुळे असा जेव्हा असंतोष असतो तेव्हा त्या प्रकारचा सिक्युरिटी जो आपण म्हणूया धोका असतो तो लक्षात घ्यायला लागतो. आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर नेपाळचा आपल्या बिहारशी असलेला शेजार. त्यामुळे बिहारमध्ये निवडणुका आहेत. सो त्याचंही एक आपल्याला थोडंसं ध्यान ठेवायला लागेल. बरं, या आंदोलकांचा रोष हा चीनी हस्तक्षेपाबद्दल सुद्धा होता असंही बोललं जात आहे. याकडे कसं पाहता? चीनी हस्तक्षेप हा नेपाळी राजकारणात ओपनली आपण म्हणूया दिसेलच असं नाहीये. पडद्याआड बऱ्यापैकी राहतो. कदाचित चित्र स्पष्ट व्हायला थोडा वेळ जावा लागेल. पण नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली ज्यांनी राजीनामा दिलाय ते आत्ताच बीजिंगमध्ये होते. 3 सप्टेंबरला जी परेड झाली होती त्यावेळेला ते गेलेले होते. आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव चीनमध्ये आहेच, तसाच तो नेपाळमध्ये सुद्धा आहे. पण मला असं वाटतं की बाहेरचा दबाव आणि त्याच्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येणं हे थोडंसं तर्काला पटणार नाहीये. मूळ कारणं जी आहेत ती नेपाळच्या अंतर्गत परिस्थितीत आहेत. त्याला बाहेरची कारणं मिळाल्यानंतर हा उद्रेक झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये हा असा उद्रेक सातत्यानं काय होतोय? मुख्य कारण काय आर्थिक आहे की राजकीय आहे?
मला असं वाटतं आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा तीनही प्रकारची कारणं आहेत. आर्थिक कारण बघायला गेलं तर 2019, 21-22 नंतर जसा कोविड सरत गेलाय, पण अर्थव्यवस्थांची अवस्था काही फार सुधारलेली नाहीये. यातल्या अनेक देशांना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक संकटांचा सामना करावा लागलेला आहे. राजकीय स्तरावर बघायला गेलं तर प्रत्येक देशातली कारणं वेगळी आहेत, पण साधारणतः जनतेच्या मनात काय चाललंय, त्यांची काय खतखत आहे याचा अंदाज राज्यकर्त्यांना न येणं, हे मला असं वाटतं की कॉमन कारण आहे. आणि याचा पुन्हा संबंध मला असं वाटतं की राज्यकर्ते आणि जनता यांच्यात अंतर असणं, त्यांचा एकमेकांशी संबंध फार न येणं याच्यात आहे. आणि सामाजिक कारण मला असं वाटतं की तरुणाईची संख्या खूप जास्त आहे आपल्या शेजारी राष्ट्रांच्या मध्ये. म्हणजे आता सोशल मीडिया बॅनचं पण जर बघायला गेलं तर नेपाळमध्ये ऑलमोस्ट 50% लोक सोशल मीडिया वापरतात, भारतामध्ये 33% आहे अधिकृत डेटा जर बघायला गेलं तर. इतका मोठा फरक आहे. नक्की काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये राजेशाही परत आणा असं ही मागणी जोर धरत होती आणि त्यानंतर आता हे पुन्हा एक आंदोलन झालंय जे खूप मोठ्या प्रमाणात हिंसक झालेलं आहे. तर या दोन गोष्टींकडे कसं पाहता, या दोन गोष्टींचा काही एकमेकांमध्ये संबंध? नाही, राजेशाहीला परत आणा ही मागणी 2008 पासून होते आहे. नेपाळी राजकारणात एक गट कायमच जर आलेला आहे की ज्याला वाटतं राजेशाही परत यायला हवी आणि त्यातल्या अनेकांना राजेशाहीच्या विषयीचं ममत्व आहे. परंतु जर जगाचा इतिहास बघितला तर ज्या ज्या देशांमधून राजेशाही गेली आणि लोकशाही आली ते देश काही परत राजेशाहीच्या मार्गाने गेलेले नाहीयेत. त्यामुळे राजेशाहीला परत आणता येणार नाही. आहे त्या व्यवस्थेतच काहीतरी सुधारावं लागेल, नवी व्यवस्था काहीतरी बसवावी लागेल. नक्कीच. आणि आता सध्या हे आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी एक प्रामुख्यानं नाव समोर येते, ते म्हणजे बालेन शाह यांचं, जे काठमांडूचे महापौर आहेत. आणि ते या तरुणांमध्ये आंदोलकां जे आहेत त्यांच्यामध्ये ते अधिक लोकप्रिय आहेत असंही सांगितलं जातं. तर हा बदल होऊ शकतो का नेपाळमध्ये? होऊ शकतो, आपल्याला माहिती नाही. म्हणजे जसं नेपाळ बांगलादेशमध्ये झालं होतं मागच्या वर्षी की ते जे मोहम्मद युनुस होते ते कुठेच त्यावेळेला चित्रात नव्हते आणि विद्यार्थी नेते प्राधान्याने आघाडीवरती होते. आणि सडनली जेव्हा शेख हसीना निघून गेल्या तेव्हा मोहम्मद युनुसांचं नाव पुढे आलं होतं. तसंच आत्ता होऊ शकतं की हे जे आत्ताचं आंदोलन आहे ते निर्णायकी स्वरूपाचं आंदोलन आहे. त्यामुळे कोणीतरी त्यांना चेहरा लागणार, कोणीतरी नेता लागणार. आणि ते जर का काठमांडूचे महापौर असतील तर ते काठमांडू मध्येच आहेत. हा पण एक मोठा ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे, नेपाळमधलं सगळ्यात मोठं शहर. त्यामुळे असू शकतं, ती शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. नक्कीच. मगासपासून आम्ही जी चर्चा करतो आहोत त्यामध्ये आणखीन एक मुद्दा महत्वाचा आला होता, तो म्हणजे नेपाळी लष्कराचा. आता सुद्धा नेपाळी लष्कराने फार मोठी भूमिका बजावलेली आहे या आंदोलनादरम्यान. मुळात हे आंदोलन जे चिघळलं ते पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर अधिक चिघळलं, कारण त्या लाठीचार्जमध्ये, गोळीबारामध्ये काही आंदोलकांचा मृत्यू झाला आणि अधिक आंदोलक आणखीन आक्रमक झाले. मात्र नेपाळी लष्करानं त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. अगदी KP शर्मा यांच्या घरापर्यंत जेव्हा आंदोलक आले तेव्हा त्यांना एअरलिफ्ट केलेलं आहे. त्यामुळे लष्करानं एक बॅलन्स्ड भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे नेपाळी लष्कराबद्दल काय वाटतं? नेपाळी लष्कर महत्वाचा घटक आहे. नेपाळी राजकारणावरती त्याचा किती प्रभाव आहे याविषयी शंका आहे. आणि लष्कराने सत्ता हातात घेणं, ताब्यात घेणं हा जो पर्याय आहे टोकाचा पर्याय आहे. त्यामुळे त्याच्या आधीचे पर्याय चाचपून पाहिले जातील. कारण लष्कराच्या हातात सत्ता येणं याचा अर्थ तुमच्या देशातनं लोकशाही जाणं. सो लोकांना लोकशाही नकोय का, आता तसं मला वाटत नाहीये. लोकांना आहे ती व्यवस्था, त्याच्या विरोधातला असंतोष आहे हा, पण ती उलथून टाकावी इथपर्यंत तो गेलेला नाहीये. त्यामुळे नवं कदाचित राजकीय आपल्याला एक हे दिसू शकतं समीकरण, काहीतरी नवे पंतप्रधान दिसू शकतात. पण मला असं वाटतं की लष्कराचा हस्तक्षेप आता लगेच मला असं वाटतं अजून काही काळ थांबावं लागेल आपल्याला. बरं, कालपासून जे आपण आंदोलन पाहतो आहोत त्यानंतर आजचा दिवस तर अधिक आक्रमक दिसले आंदोलक, कारण त्यांनी बऱ्याचशा नेत्यांची घरं जाळलेली आहेत. अगदी माजी पंतप्रधानांना मारहाण, अगदी गंभीर जखमी करण्यापर्यंत मारहाण झालेली आहे. अर्थमंत्र्यांना मारहाण झालेली आहे. आणि ही जेव्हा मारहाण होती असं लक्षात आलं तेव्हा या मंत्र्यांनी आपले राजीनामे द्यायला सुरुवात केली. अगदी KP ओली शर्मा यांनी सुद्धा हा राजीनामा आंदोलक अधिक आक्रमक झाल्यानंतर दिलेला आहे. थोडक्यात आंदोलकांना किंवा तरुणाईला कमी लेखण्याची चूक सरकारनं केली. हो, सरकारने आंदोलकांना कमी लेखण्याची चूक केली. जनतेमध्ये खदखद आहे याचा अंदाज सरकारला आला नाही. आणि एकूण असं म्हणूया असंतोष बऱ्यापैकी दाटत गेलेला आहे आणि त्याचा हा उद्रेक आहे. जर हा असंतोष कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यक्त होत असता तर इतकं मोठं मला असं वाटतं की आंदोलन झालंही नसतं. त्यामुळे हा नक्कीच सरकार आणि जनता यांच्यातल्या अंतरामुळे, दुराव्यामुळे तयार झालेला असा हा प्रकार आहे. नक्की. नेपाळमधलं हे जे 2 दिवसांमधलं हे आपण आंदोलन पाहतो अत्यंत मोठ्या लेवलपर्यंत गेलेलं आहे. इतकं मोठं आंदोलन हे सहज होऊ शकतं का मुळात, की या आंदोलनाआधी काही पूर्व तयारी झाली असू शकते, आंदोलकांचे काही गट अस्तित्वात असू शकतात आणि त्यांनी हे आंदोलन नियोजनबद्ध पद्धतीनं घडवून आणलेलं असू शकतं, असं काही वाटतं?
आता सध्या तरी आपल्या समोर तसे काही तपशील आलेले नाहीयेत. कदाचित आले तर बघायला लागेल, पण मला शक्यता आता वाटत नाहीये. मला असं वाटतं की ज्या स्वरूपाचं तुम्ही स्वतः म्हणालात, मंत्र्यांवर हल्ले झालेत, पंतप्रधानांना राजीनामा द्यायची वेळ आली, तो जो उद्रेक आहे ना, जर का एखादा गट याला नियंत्रित करणारा असता तर त्या गटाने इतक्या टोकाला परिस्थिती जाऊ दिली गेली नसती. त्यांनी चर्चा सुरू केली असती, निगोसिएशन झाले असते. त्यामुळे मला असं वाटतं की एक कुठला तरी गट असावा असं नाहीये. तर जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आलेली आहे आणि सोशल मीडिया हा मला असं वाटतं सगळ्यांना जोडणारा, सगळ्यांना जिव्हाळ्याचा असा विषय आहे. त्याला जोडून भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नेहमीच आंदोलनं होतात, जगभरात होतात आणि राज्यकर्त्यांना आहारी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनं झाली की अडचणी येतात. नक्कीच. खूप खूप धन्यवाद संकल्पजी, ही सगळी चर्चा एनडीटीव्ही मराठी बरोबर केल्याबद्दल. नेपाळमध्ये गेले 2 दिवस हे आंदोलन धुमस्त आहे आणि सध्या तरी परिस्थिती तणावपूर्णच आहे. अनेक ठिकाणी अद्यापही जाळपोळ सुरू असल्याची माहिती मिळते आहे. यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा एनडीटीव्ही मराठी. हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी.